चिंचखेड येथे अज्ञाताने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला. अंबड तालुक्यातील मौजे चिंचखेड येथे अज्ञाताने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याची घटना घडली असून आज गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चिंचखेड गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच नंदकिशोर पैठणे यांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयात शांतता बैठक घेतली आणि उपस्थित गावातील विविध समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी यांच्याशी संवाद साधला. दरम्यान बैठकीत उपस्थित सर्वांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेतली. कोणताही अनुचित प्रकार नसल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सरपंच नंदकिशोर पैठणे यांनी म्हटले की महापुरुषाच्या पुतळ्याला आमचा कोणाचाही विरोध नाही. मात्र अज्ञाताने बसवला पुतळा हा रीतसर पद्धतीने ग्रामपंचायतची परवानगी घेऊन जर बसवला असता तर अधिक चांगले झाले असते. आमचे गाव सर्व एका विचाराचे असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहतात. आमची सर्वांसाठीच सहकार्याची भूमिका आहे. त्यामुळे हा पुतळा थाटामाटात उत्कृष्ट पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसून ग्रामपंचायतची परवानगीने उपस्थितरित्या स्थापन केला असता अशी नाराजी व्यक्त करत ते पुढे म्हणाले की गावात कोणतीही अप्रिय घटना आजपर्यंत घडली नसून कालही शांतता होती, आजही शांतता आहे आणि उद्याही राहील याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विनोद पवार यांनी पुतळा बसवण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात एक सामाजिक कार्यकर्त्याने लेखी स्वरूपात पत्र देऊन विनंती केली आहे. त्यावर परवा दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन पुतळा अधिकृत कसा करण्यात येईल याबाबत सर्वानुमते मार्ग काढण्याचे आश्वासन ग्रामविकास अधिकारी पवार व सरपंच पैठणे यांनी दिली. दरम्यान यावेळी घटनास्थळी दाखल झालेले साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी सुद्धा सदरचा पुतळा हा आम्ही बसवला नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसवला असून याबद्दल आम्हाला काहीच माहीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. सुरुवातीला पुतळा बसवलेल्या जागेच्या संदर्भात काही विवाद असल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी केली असता या जागेसंदर्भात कोणीच पुढे आले नसल्याचे कळले असून सदरची जागा ही अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायाचीच असल्याचे स्थानिक रहिवाशांनी यावेळी सांगितले. दरम्यान या संदर्भात आम्ही चिंचखेड प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत चौकशी केली असता ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक तथा सरपंच नंदकिशोर पैठणे, ग्रामसेवक पवार तथा अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असता गावातील व परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून शांततामय वातावरण दिसून आले. साहेब, मला एक सांगा, अण्णाभाऊ साठेंचा चिंचखेड या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि आपण प्रथम नागरिक या अनुषंगाने एक बैठक घेत आहे. नेमकं पुतळ्या संदर्भात सध्याची काय परिस्थिती आहे त्या संदर्भात आपण एक सरपंच या प्रथम नागरिक या नात्यानं आपण काय सांगाल? सरपंच या नात्यानं तर आपण अण्णाभाऊ साठेंचा सन्मान करणारीच माणसं आहेत. सन्मान झालाही पाहिजे. पुतळा बसवणं काही चुकीची गोष्ट नाही. योग्य महापुरुषांचे पुतळे हे बसवले गेले पाहिजे. फक्त एवढंच आमची एक विनंती राहील की आपण सगळं सन्मानपूर्वक केलं पाहिजे. कुठल्याही महापुरुषांचा पुतळा सन्मानपूर्वक बसवणं हे आपलं सगळ्यांचं पूर्ण समाजाचं आपलं सगळ्यांचं कर्तव्य असलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आता बैठक सध्या चालू आहे, त्या बैठकीत काही चर्चा वगैरे झाली का त्या संदर्भात? नाही, पोलीस डिपार्टमेंट सांगत होती की बाबा असं म्हणून की आता जागा आहे, एक जण म्हणतात आमची जागा आहे, म्हणतात आमची जागा, म्हणून आम्हाला दोन्ही अर्ज द्या, दाखवा, आमच्याकडे रेकॉर्ड तपासू, आम्ही ग्रामपंचायतला जी जागा असेल ती सांग. म्हणजे तुम्ही प्रथम नागरिक अर्थात सरपंच म्हणून तुमची भूमिका तटस्थ आहे समजा. महापुरुषांच्या पुतळ्या बाबतीत सन्मानपूर्वकच राहील. नाही, पण ज्याची जागा आहे ते पाहणं तुमचं काम आहे. हो, ते जागा बघणं तर कर्तव्य. त्यांची जागा असेल तर त्यांची सांगू, आम्ही यांची असेल त्यांची सांगू. सर, काही जणांचा असा आरोप होता की सरपंच सांगतात असा आरोप केलेला आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा आरोप अतिशय चुकीचा आहे. हा आरोप अतिशय चुकीचा आहे. पुतळा काढण्याबद्दल अजिबात चुकीची माहिती दिली नाही म्हणणार नाही. माझी फक्त भूमिका, कारके साहेबाला फोनवर मी तेच बोललो, सगळ्यांना तेच बोललो, किंवा सन्मान झाला पाहिजे. आपण सगळे सन्मान करणारे आहोत का नाही मला सांगा. तुम्ही पत्रकार म्हणून सांगा, सन्मान झाला पाहिजे की नाही? सन्मानपूर्वक वाजत गाजत बसवला पाहिजे की नाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, एवढं मला सांगा. मला एक सांगा, तुम्ही हे पुतळा बसवत असताना परवानगी घेतली होती का? आमच्या ग्रामपंचायत कडून नाही, मला तर कोणाचा फोन नव्हता आणि ग्रामपंचायत कडून कोणी आलं नव्हतं. बरं, आता तुमची चर्चा झाली, पुढचं तुमचं आता सध्या पुतळा बसवलेला गावात कशी परिस्थिती आहे काय याबद्दल? नाही, गावात आमची काही अडचण नाही. गावात अडचण अजिबात नाही. गावात शांतता आहे. फक्त आमचं एकच, माझं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, पोलीस डिपार्टमेंट झालं सगळ्यांची, किंवा फक्त व्यवस्थित करा,
चांगली. सर पुतळा कोणी बसवला हे स्पष्ट झालं का? आता पोलीस डिपार्टमेंटचे काम करते, करते चौकशी, पण check काही करते. तुम्ही काही चर्चा केली का प्रथम नागरिक या अनुषंगाने काही तुम्हाला काही माहिती पडली का तुमच्या खबऱ्यामार्फत किंवा तुमच्या आता बातमीदार पोलीस म्हणले आम्ही तपास करू, करा तपास, करते पोलीस तपास. आपलं नाव? सद्यस्थिती काय? काही व्यवस्थित आहे, काही अडचण काहीच नाही. पुतळा बसवणं त्याबद्दल अडचण कोणालाच काही नाही. आपलं नाव? नंदकिशोर पैठे. सर मला एक सांगा, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये उभारण्यात आला, ही तुम्हाला कधी माहिती मिळाली आणि या संदर्भात चर्चा अशी आहे, चर्चेला उधाण आलंय, काही गावकऱ्यांचा विरोध आहे, काहींचा विरोध नाही, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मला सकाळी पोलीस साहेबांचा फोन आला, चव्हाण साहेब होते. त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, आपल्याला काही कल्पना आहे का? तर मग त्यावेळेला काही कल्पना नव्हती. साहेब तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हाच मला ही गोष्ट समजलेली आहे. आणि त्या दरम्यान मला सरपंच महोदयांचा पण मिस कॉल येऊन गेला, त्यावेळेला लगेच कॉल केला त्यांनी, जास्त झालेला आहे आणि आम्ही गावातच जमलो सगळे. तात्काळ मी इथं आलो, आल्यानंतर प्रथमदर्शनी मी पाहिलं पुतळा तिथे उभारण्यात आलेला होता. त्यानंतर मग समाज बांधवांचं पुन्हा माझी काही चर्चा झालेली नव्हती, आम्ही दोघांची चर्चा झाली की पुतळा उभारण्यात आलेला आहे, तर ह्याबद्दल कसं काय विषय झाला, काय झालं, कसं परमिशन काही झाली का, तर कुठल्या प्रकारचा आपल्याकडे ग्रामपंचायतला लेखी अर्ज नाही. आणि समाजामध्ये तारके साहेब ना, तारके साहेबांची माझी भेट झाली मग अशी, सॉरी आपली माझ्याकडे माझे जालनात आले. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की असं आपल्याकडे कुठल्या प्रकारची तक्रार आली का, पुतळा उभारण्याबाबत काही तक्रार आली आहे का. त्यावेळेला माझ्याकडे तक्रार नसल्या कारणानं मी त्यांना सांगितलं की कुठल्याही ग्रामस्थांची किंवा इतर कोणा व्यक्तीची ग्रामपंचायत कार्यालय चिंचखेड येथे कुठल्याही प्रकारची तक्रार हरकत आली नाही. मग त्यांनी मला निवेदन दिलं. निवेदनमध्ये असं त्यांचं नमूद होतं की असं अज्ञात व्यक्तीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारची तक्रार आपल्या गावामधून आलेली नाही. तक्रार नसल्या कारणानं आपण आपल्या ग्रामसभेमध्ये येत्या 15 ऑगस्ट 14-15 ऑगस्ट ग्रामसभेमध्ये आपण आमचं हे निवेदन स्वीकार करून ते ठराव करण्यात यावा आणि आम्ही पुढची कारवाई करण्यात येईल. त्या संदर्भामध्ये त्यांना मी पुढची मार्गक्रमण कसं आहे किंवा कुठल्या विभागाची कशी परमिशन घेतली पाहिजे त्या संदर्भात त्यांना मी ह्या गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आता निवेदन दिलं आपल्याकडं. ग्रामसभेमध्ये हा विषय प्रथम प्राधान्य घेण्यात येईल आणि प्रथम प्राधान्य घेतल्यानंतर त्यांना आपल्याकडून हरकत देऊन ठराव तयार करून त्यांच्याकडे सपोर्ट करण्यात येईल पत्राने ठराव. त्यामुळे भविष्यातले मोठ्या सविस्तर म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडील असणारे सर्व परमिशन्स ते घेण्यासाठी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. सर पुतळा बसवण्यासंदर्भात सध्या काही तणावाचं वातावरण आहे का, कोणाचा विरोध आहे का, त्याबद्दल आपण काय? सर मला एक सांगा, प्रथम नागरिक सरपंच यांच्या म्हणण्यानुसार काही ती जागा विवादित असल्याचं कोणाचे आक्षेप आलेले आहेत. तुम्ही या ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी त्या अनुषंगानं तसं काही आहे का तुमच्याकडे? आता काय झालं, मगाशी एकंदरीत सगळा म्हणजे समाज जमला होता, बरेच कर्मचारी बांधव आपले उपस्थित होते सर्व, आणि त्यामध्ये मगाशी चर्चा झाली त्या मुस्लिम समाज राहतात पलीकडे की ही जागा आमची आहे. ज्यावेळेला प्रथम दर्शन आलो होतो त्यावेळेला अशी चर्चा तिथे चालू होती. तर त्या दरम्यान मला ते रेकॉर्डच बघण्यासाठी होतं, पण ग्रामस्थांची आवश्यक कामं असल्या कारणानं ते मला पाहता आलं नाही. आणि त्यावेळेस सगळे जमा झाले, बैठक बसली. थोडंसं बैठक आपली संपल्यानंतर ते शहानिशा करून ते आपली खात्री करण्यात येईल. असं लेखी कुठल्या प्रकारचं आपल्याला काही आलं नाही, कोणी पुरावे सादर केलेले नाहीत आपल्याकडे. सर त्या संदर्भात काहीचा आक्षेप आपल्याकडे आलेला का, लेखी म्हणा किंवा तोंडी म्हणा, त्याबद्दल आपण काय सांगणार? नाही, आतापर्यंत मला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे लेखी अथवा कोणी तोंडी तुम्हाला फोन करून वैयक्तिक भेटून असं कुठल्याही प्रकारचे मला आक्षेप नोंदवलेले नाही आतापर्यंत, अद्याप तरी ह्या मिनिटापर्यंत. बरं, गावातलं वातावरण कसं आहे? गावाचं वातावरण खेळीमेळीच आहे आणि कुठल्याही प्रकार तणावग्रस्त वातावरण, कुठेही जातीवाद नाही, कुठेही जातीवाद. 18 पगड समाज गुन्ह्या गोविंदन राहतो असं तुमचं म्हणणं आहे? हो, 100%. आपलं नाव? माझं नाव विनोद शंकरराव पवार, मी ग्रामपंचायत अधिकारी आहे, पंचायत समिती अंबरनाथ. तर चिंचखेड येथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला, त्या पार्श्वभूमीवर आपण आलेला आहात. चिंचखेड येथील कायदा व सुव्यवस्था पोलीस प्रशासन म्हणून आपण काय सांगाल? मी आदिनाथ ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन अंबड. आम्हाला माननीय पोलिसो म्हणजे पोलीस निरीक्षक साहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीची एक माहिती आलेली आहे की अनधिकृतपणे पुतळा बसला आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावा. त्यामुळे आम्ही स्टाफसह या ठिकाणी आलो. सदर ठिकाणी एक पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आलो असता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. परंतु सध्या गावामध्ये शांतता आहे, कुठल्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. तणाव वाढण्याची काही शक्यता?
सध्या तरी आम्ही म्हणजे लक्ष ठेवून आहोत. आमचा बंदोबस्त लावलेला आहे. कुठल्याही प्रकारचा काय दोष काय प्रश्न सध्या सर आपण काय आव्हान करताना मी आता ग्रामपंचायत प्रशासन आणि ते काय त्या बाबी पाहिल आणि पोलीस प्रशासनातर्फे आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी. नमस्कार, माझं नाव राहुल विजय कारके, अंबड, डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा जिल्हा सल्लागार. या नात्याने मला रात्री चिचखेड गावा इथून सकाळी अज्ञात व्यक्तीकडून याचा फोन आला की गावामध्ये काही मातंग समाजाच्या लोकांनी, अज्ञात लोकांनी कोणीतरी पुतळा बसवला आहे. हे आम्ही कळून आमची टीम लखनभाऊ मिसाळ जालन्यावरून आले. बरेचसे आम्ही तिथून आलो. इथं आल्यास ठिकाणी आम्हाला कळलं की असं इथं काहीतरी जाग्याचा विषय आहे. मग ज्या वेळेस आम्ही जाग्याचा विषय माहिती काढली तर आमच्या जुन्या काही महिला आहेत, काही लोकही तिथले ग्रामस्थान, ते लोक सांगतात की ही जागा बऱ्याचशा वर्षापासून आमची मातंग समाजाचीच आहे आणि ह्या जागेवरती पुतळा अज्ञात काही लोकांनी बसवलाय. पण आमची एवढीच एक रिक्वेस्ट आहे प्रशासनाला की बाबा ज्या लोकांनी पुतळा बसवला आम्हाला तर माहिती नाही, पण जे काही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलाय याला काहीतरी मदत करून काय ग्रामपंचायतमध्ये ठराव देऊन आमच्या पाठीशी उभा राहावा. आमची एवढी एक समाजाचे नागरिक म्हणून विनंती. आणि बस एक मला सांगा, तुम्ही दावा करताय की अण्णाभाऊ साठेचे पुतळे तुमच्या समाज बांधवाचे आहे. कोणाच्या नावावर आहे? समाज बांधवाचं नाव वगैरे, सातबारा वगैरे आहे का तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे ज्यांच्या कोणाकडे तुम्ही दावा करतात त्या दाव्यात आहे का तसं त्या संदर्भात? जुन्या ग्रामपंचायतच्या नोंद मध्ये ही जागेची नोंद आहे. अच्छा, फक्त आता आजच्या ठिकाणी सध्या तरी कोणाकडे तो कागद नाही की बाबा ही जागा समाजाची असल्यामुळे कोणाकडेच नाही. पण ग्रामपंचायत मध्ये हिचा पुरावा आहे मातंग समाजाच्या नावाने. अजून ही जागा कोणाला विकली नाही ना, कोणाला काही केलेलं नाही, काही विषय झालेला नाही. आम्हाला कोणतेही महापुरुषाचे पुतळे बसायला विरोध नाही, परंतु एक समाज बांधव म्हणून तुम्ही समाजाचे बांधव आहात आणि समाजामध्ये समाजकारण करणं आम्ही त्याचा कदर करतो. परंतु ह्यासोबत जर जागा तुमच्या नावावर आहे, सगळ्या गोष्टी आहे, मग तुम्ही रितसर अर्ज देऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा का नाही बसवला? हा, तर ज्या लोकांनी, अज्ञात लोकांनी बसवलाय त्यांनी ही शहानिशा केली नाही. जर आमच्या सारख्यांना त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही या गोष्टी 100% फॉलो केल्या असत्या. मी प्रशांत रघुनाथ पैठणे, चिंचखेडचा तालुका समन्वयक युवा साहेबांना. मी असे निवेदन दिले ग्रामपंचायतला की अज्ञात व्यक्तींनी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवलाय. तो रात्री बसवण्यात आलाय. त्याला काही कुणी सन्मान केलेला नाही अद्यापर्यंत, ग्रामपंचायतने नाही किंवा कुठल्या ग्रामस्थांनी नाही. आणि त्याच्या विरोधात अद्यापर्यंत कुणी तक्रार दिलेली नाही, लेखी स्वरूपाची अद्यापर्यंत तोंडी नाही, लेखी नाही. त्याचा कुठलाही वाद वाढू नये यासाठी त्याला ग्रामपंचायतने रेकॉर्डिंग घ्यावं असं माझी मागणी. मला एक सांगा, पुतळा बसायच्या अगोदर ओटा होतो, इतके दिवस ग्रामपंचायत असन किंवा ग्रामविकास अधिकारी असन यांचं दुर्लक्ष होतं, तुम्ही समन्वयक म्हणून तुमचं दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आज ते अचानक बसवण्यात आलं नाही, पण अगोदर पुतळ्याचं ते ढाचा तर तयार झाला होता ना, त्यावेळेस तुम्ही ढाची चौकशी करावीशी वाटली नाही का बाकीच्या नाही? किंवा असा विषय येतो की अचानक एका रात्रीमध्ये त्यांनी ते ढाचे तयार करून बसवण्यात आले. ते काही अगोदर कुठले त्याच्यामध्ये काही म्हणजे स्ट्रक्चर वगैरे तयार केलेलं नव्हतं. त्याचं एका म्हणजे वन टाइम ते स्ट्रक्चर तयार करून त्यांनी ते बसवलं, रात्री पुतळा बसवण्यात आला. त्यांनी बसवलं ह्याचं कोणाला माहित नाही, काही नाही. फक्त ते बसवलंय आता त्याला सन्मानपूर्वक त्याचं विधिवत करणं हे ग्रामपंचायतचं आणि ग्रामस्थांचं काम आहे. त्यामुळे त्याला करून घेण्यात येऊ ग्रामपंचायत. महाकाल संघटनेचा अध्यक्ष मी जालना इथं राहतो. ही जागा आमची पूर्वजाची. मला आता सकाळी कॉल आला तर आपल्या जागेवर अज्ञात व्यक्तीने कोणतरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर यांचा पुतळा बसवलाय. मी म्हटलं कोणी बसवला अशी माहिती का? म्हणजे कोणीही नाही. तर ठीक आहे, आपली जागा पडलेली भरपूर दिवसांनी, पुतळा बसवला. तसे असे बरेचसे घर झाले तिथं. बगर विचारता आम्हाला कोणी विचारलं नाही जागा कोणाची, आमच्याकडनं विकत घेतलेली नाही, असा कुठलाही विषय झालेला नाही. ठीक आहे, पुतळा बसला, महापुरुष आहे, त्याला कुठला विषय नाही. आमचे अण्णाभाऊ साठे असे भरपूरसे म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या समाजासाठी लालबावट्यामध्ये काम केलेलं. आता पुतळा बसत असताना सकाळी कॉल आले का बरेचसे कुठले मंडळी म्हटले का पुतळा तुम्ही हटवा. ते म्हटलं आम्ही बसवलाच नाही, आम्ही हटवणार कसे? ज्यांनी बसवलाय तर त्यांना माहिती त्यांच्या समाजाची जागा आहे आणि पडलेली आहे म्हणून बसवलंय. ठीक आहे, ज्यांनी कोणी बसवला असं चुकीच्या मार्गाने बसवलं नाही तर पाहिजे. कायदेशीर
सल्ला घेऊन सगळ्या गोष्टी आपल्याला होत होतं. ग्रामपंचायत म्हणा, वेगळ्या गोष्टी म्हणा, पण ह्या गोष्टीचा लवकरात लवकर समजा आम्हाला ग्रामपंचायतनी ठराव नाही दिला तर येणाऱ्या 15 तारखेला बंद, येणाऱ्या ह्या 15 तारखेला तिथं उपोषणला आम्ही सर्वजण समाज मंडळ बसलो. मला एक सांगा, तुम्ही तुम्ही जे म्हणता त्या अनुषंगाने मग तुम्ही ज्या कोणी अज्ञातानं हा पुतळा बसवलाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका तुम्ही घेणार का? गुन्हा कोणावर दाखल करणार आपण? अज्ञाता विरुद्ध करू शकता ना, आम्ही नाव घ्या असं म्हणत अज्ञात नाही. करा ना, आम्ही अज्ञातचं काहीच विषय नाही. नाही, ती भूमिका तुम्ही आम्ही घेणार का? कायदा फॉलो करणार लोक आहे, आम्ही हो, तुम्ही सरळ मार्गाला चालणार लोक. कायदाच भीमाचा आहे, आम्ही हो. सुद्धा सन्मान करतो, भीमामुळेच आम्ही इथं आहोत. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढाकार घेणार का अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी? हे झालं पाहिजे, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही दाखल करणार? आम्ही कसं करणार? आम्ही कसं करणार? आता आमचा महापुरुष ज्यांनी बसवलाय, आम्हाला आदर आहे ना. मग आम्हाला आदर आहे, आम्ही त्याचे धन्यवाद व्यक्त त्यांच्या करतोय. पाठीशी हा? राहू. आम्ही त्याच्या कोणी पाठी असो, आम्ही कसं करणार? हा, कायदेशीर समजा कर्मचारी असतील, पण गावातल्या समजा कुठल्याही व्यक्तीनं समजा त्या गोष्टीला कालबोट नाही लावलं पाहिजे, नाही का?